काँग्रेसचे नेते मिलिंद देवरा आता थोड्याच वेळामध्ये शिंदे गटामध्ये प्रवेश करणार आहेत। मिलिंद देवरा यांनी काँग्रेस सदस्यत्वाचा राजीनामा दिलाय। मिलिंद देवरा 10 माजी नगरसेवक 25 पदाधिकाऱ्यांचा आज शिंदे गटामध्ये प्रवेश करणार आहेत। थोड्याच वेळात वर्षा या मुख्यमंत्र्यांच्या शासकीय निवासस्थानी हा पक्षप्रवेश पार पडेल। ठाकरे गटाकडून वारंवार दक्षिण मुंबई मतदारसंघावर दावा सांगितला जातो, त्यामुळे काँग्रेस नेते नाराज असल्याच्या चर्चा आहेत आणि याच नाराजीतून मिलिंद देवरा काँग्रेसची साथ सोडून शिंदेंच्या शिवसेनेमध्ये प्रवेश करत आहेत। आपण अधिकचे अपडेट जाणून घ्यात। मनश्री पाठक आपल्या सोबत आहे। मनश्री, किती वेळामध्ये हा पक्षप्रवेश पार पडणार आहे, काय अधिकचे अपडेट आहेत? मिलिंद देवरा यांचं आगमन झालेलं आहे वर्षा या निवासस्थानी। आता प्रतीक्षा आहे ती म्हणजे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे आपल्या निवासस्थानी पोहोचण्याची। ज्या क्षणाला मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे वर्षावर प्रवेश करतील त्या क्षणाला मिलिंद देवरा यांच्या प्रवेशाचा कार्यक्रम सुरू होईल असं म्हणायला हरकत नाही। सध्या आपण बघतोय की वर्षा निवासस्थानाच्या आतमध्ये एका मोठ्या हॉलमध्ये, एका मोठ्या जागेमध्ये हा प्रवेशाचा कार्यक्रम होणार आहे, कारण शेकडोंनी कार्यकर्ते काँग्रेसचे आज वर्षावर येऊन शिंदे गटामध्ये प्रवेश करतायत। फक्त कार्यकर्तेच नाही किंवा केवळ काँग्रेसचे नेतेच नाही, तर वर्षावरती आज मिलिंद देवरा यांना सपोर्ट करण्यासाठी, यांना पाठिंबा देण्यासाठी मुंबईतल्या व्यापारी संघटनांचे अध्यक्ष हे सुद्धा उपस्थित आहेत। जवळपास 15 व्यापारी संघटनांचे वेगवेगळे अध्यक्ष हे आज वर्षावरती दाखल झालेले आहेत आणि आपण बघतो आहोत की माझ्यासोबत काही व्यापारी संघटनांचे अध्यक्ष आहेत। कुमार जैन सुद्धा आपल्या सोबत आहेत। कुमार जैन, तुमची ओळख ही झवेरी बाजारचे जे प्रेसिडेंट आहात, तुम्ही सराफा बाजाराचे प्रेसिडेंट आहात। मुंबईतला झवेरी बाजार हा सगळ्यात मोठा भाग आहे। दक्षिण मुंबई मतदारसंघातला हा मोठा भाग, महत्त्वाचा भाग समजला जातो। काय सांगाल, आज किती व्यापारी संघटना इकडे प्रवेशासाठी आल्या? जो मिलिंद देवरा ने शिवसेना में प्रवेश किया एक बहुत बड़ी बात है। हमारा मार्केट कई सालों से मिलिंद देवरा के साथ में, उन्होंने समय समय पे आकर हमें बहुत सारी हेल्प की है। आज हम लोग उनके साथ में यहाँ आए हैं और यहाँ उनका जो कन्वर्जन हो रहा है शिवसेना में, हम उनके साथ में पूरा इंडस्ट्री, जेम एंड ज्वेलरी इंडस्ट्री उसके साथ में, और अब की बार जो शिवसेना में उनका कन्वर्जन होगा वो हमारे लिए एक प्रकार का फॉलोअप होगा। हम भी सब जाएंगे और उनके साथ में आज यहाँ आए हैं, उसको अनुमोदना करने के लिए आए हैं, उनका अभिवादन करने आए हैं और उनको सपोर्ट करने आए हैं। नक्की त्याच्यामुळे वर्षावरती मोठी गर्दी तर आहेच। जसं आपण सांगितलं की मुंबईतले 10 माजी नगरसेवक वेगवेगळ्या टर्म्समधले, त्यासोबतच जवळपास 20 ते 25 पदाधिकारी काँग्रेसमध्ये कार्यरत असणारे, याच्याशिवाय जवळपास 300 ते 400 कार्यकर्ते काँग्रेसचे आणि जसं आपण बघतोय की व्यापारी संघटनांचे अध्यक्ष। मला सांगा की तुम्ही कुठनं आलेला आहात, कोणत्या ट्रस्टचे अध्यक्ष आहात? मी महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीवर सचिव म्हणून आहे आणि झवेरी बाजार गोल्डस्मिथ कोऑर्डिनेशन कमिटीचा अध्यक्ष आहे व सिद्धिविनायक न्यास मंदिरवर विश्वस्त म्हणून कार्यरत आहे। आता मिलिंद देवरा यांचा जो प्रवेश होतो आहे त्याबद्दल काय सांगाल आणि किती कार्यकर्ते मोठ्या संख्येने इथे उपस्थित आहेत? आज हजारोंच्या संख्येने कार्यकर्ते आहेत उपस्थित आणि हे देवरा साहेबांच्यावर विश्वास आहे सर्वांचा आणि मिलिंदचं काम अतिशय चांगलं आहे आणि सर्वांना घेऊन अतिशय चांगल्या प्रकारे सेनेमध्येही चांगलं काम करतील, सेनेला बळकटी मिळेल आणि कॉर्पोरेशनला अतिशय महत्त्वाची भूमिका राहील। नक्की एकदा आपण जर या ठिकाणचं दृश्य बघितलं तर लक्षात येईल आपल्याला की मिलिंद देवरा यांच्या प्रवेशासाठी वर्षा बंगल्यावरती एक मोठा सोहळाच आयोजित करण्यात आलेला आहे। पक्षप्रवेश मिलिंद देवरा माजी केंद्रीय मंत्री यांचा वर्षा बंगल्यावरती होतो आहे, त्याच्यामुळे मोठी गर्दी आज वर्षा बंगल्यावरती बघायला मिळते। मुख्यमंत्र्यांच्या निवासस्थानी खरं तर हे चित्र नेहमीच झालेलं आहे की मोठ्या संख्येने कार्यकर्त्यांची गर्दी असते, मात्र आज ही गर्दी दुप्पट झाली आहे, कारण जवळपास 300 ते 400 काँग्रेसचे कार्यकर्ते हे आता वर्षा निवासस्थानावर उपस्थित आहेत आणि त्यासोबत माजी केंद्रीय मंत्री, माजी खासदार असलेले मिलिंद देवरा हे आज काँग्रेसमधून शिंदे गटात प्रवेश करतायत। काँग्रेससाठी हा एक मोठा धक्का मानला जातोय आणि सोबतच शिंदे गटासाठी ही एक मोठी संधी सुद्धा मानली जाते। मनश्री, खरं तर ते नाराज आहेत, त्यामुळेच त्यांनी काँग्रेस सोडल्याचं सांगितलं जाते, परंतु ते या अगोदर 2 वेळा माजी खासदार राहिलेले आहेत, माजी केंद्रीय मंत्री सुद्धा राहिलेले आहेत। काँग्रेसकडून त्यांची कुठली समजूत काढण्याचा प्रयत्न केला गेला का या अगोदर?
खरं तर हा जो विषय तो आज चर्चेला आलेला नाहीये. अनेक दिवसांपासून हे चर्चेचं गुऱ्हाळ काँग्रेसमध्ये आणि शिवसेनेमध्ये म्हणजे उद्धव बाळासाहेब ठाकरे सेनेमध्ये सुरूच होतं. संजय राऊत यांची वक्तव्य वारंवार या विषयावरती येत होती. आज सुद्धा संजय राऊत यांनी वक्तव्य केलेलं आहे की दक्षिण मुंबई मतदारसंघ ज्यावरून हा सगळा वादाचा मुद्दा निर्माण झाला की त्यावरून उमेदवारी नेमकी कुणाला द्यायची. काँग्रेसच्या मिलिंद देवरा यांनी यावरती दावा केलेला होताच. मात्र सोबतच अरविंद सावंत हे या ठिकाणी खासदार आहेत. त्याच्यामुळे ही जागा शिवसेना उद्धव ठाकरे सेना सोडणार नाही अशा प्रकारचा पवित्रा हा घेण्यात आलेला होता. सोबतच काही दिवसांपूर्वी काँग्रेसची जी एक अंतर्गत बैठक झाली, दिल्लीमध्ये ज्या काही बैठका झाल्या त्यातून निष्कर्ष असेच काढले गेले की ही जागा दक्षिण मुंबईची ही जागा शिवसेनेला देण्यावाचून आता पर्याय नाहीये. कारण त्या ठिकाणी त्यांचा सिटिंग खासदार आहे. त्याच्यामुळे ही जागा शिवसेनेलाच दिली जावी असा एकंदर काँग्रेसमधला एका गटाचा मतप्रवाह होता. मात्र दुसरीकडे मिलिंद देवरा यांच्या सकट एका मोठ्या गटाला असंही वाटत होतं की शिवसेनेसमोर उद्धव ठाकरेंसमोर काँग्रेस लोटांगण घालते, काँग्रेस माघार घेते आणि याचाच राग कुठेतरी मिलिंद देवरा यांच्या मनात होता आणि काही काँग्रेस कार्यकर्त्यांच्या देखील मनात होता. एकंदरीतच जर जागा वाटपाचं गणित आपण बघितलं तर महाविकास आघाडीमध्ये जर शिवसेनेने जागांमधला जास्तीचा टक्का मागितला तर काँग्रेस मुंबईत नेमकी कुठल्या जागा लढवेल अशा प्रकारची स्थिती निर्माण होते. त्याच्यामुळे मिलिंद देवरा यांना हे पसंत नव्हतं. अर्थातच स्वतःचं राजकीय भविष्य सुरक्षित करण्यासाठी आणि तिकीट निश्चितीसाठी आज मिलिंद देवरा हे शिंदे गटात प्रवेश करतायत. मात्र असं असलं तरी सुद्धा त्यांची तिकीट निश्चिती ही शिंदे गटाकडून सुद्धा निश्चित होईल की नाही यावर अजूनही प्रश्नचिन्ह आहेत. दक्षिण मुंबईवरती भाजपने सुद्धा दावा केलेला आहे. त्या ठिकाणाहून भाजपचे सुद्धा उमेदवार हे रिंगणात उतरू शकतील. त्यामुळे येणाऱ्या काळामध्ये भाजप आणि शिंदे गट यांच्यातला संघर्ष हा सुद्धा आपल्याला बघावा लागू शकतो. मनश्री, धन्यवाद दिलेल्या सगळ्या सविस्तर माहितीबद्दल. या पक्षप्रवेशासंदर्भातले अपडेट जाणून घेत राहू. दरम्यान काँग्रेस सदस्यत्वाचा राजीनामा दिल्यानंतर मी विकासाच्या मार्गावर जातोय अशी पहिली प्रतिक्रिया मिलिंद देवरा यांनी दिली. तर त्यांच्या पक्षप्रवेशावर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी काय प्रत्युत्तर दिलं पाहूया. मी विकासच्या मार्गावर जात आहे. मैं विकास के मार्ग पे चल रहा हूँ. बहुत बहुत धन्यवाद. मी विकासच्या मार्गावर जात आहे. मैं विकास के मार्ग पे चल रहा हूँ. बहुत बहुत धन्यवाद. देवरा पक्षप्रवेश करत आहेत. हा, आता मी ऐकतोय ते अद्याप मला माहित नाही, पण तुम्हाला पक्षप्रवेश होता 1:30 वाजता पक्षप्रवेश त्यांचा होत असेल तर मी त्यांचं स्वागत करतो. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.